Hello student, today we will start a new topic, Introduction to Polymer Chemistry. There are different types of polymers like polythene, PVC, then different types of elastomer and different types of fibers. These are the some fibers which are used in our daily life. There are some biopolymers are also there like कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, DNA, RNA. हे जे एक्झाम्पल्स आहेत हे सगळे पॉलिमर्सचे एक्झाम्पल्स आहेत. आता DNA, RNA हे स्ट्रक्चर्स तुम्हाला माहिती आहेत. DNAचं जे स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये रिपिटेशन दिसतं आपल्याला, त्याच्यामुळे तो पण एक काय आहे, पॉलिमर आहे, बायोपॉलिमर असं म्हटलं जातं त्याला. तर हे सगळे डिफरंट टाईप्सचे पॉलिमर्स आहेत. आता या पॉलिमरचा जो यूज आहे डे टू डे लाईफमध्ये तो एवढा वाढलेला आहे की यामधली जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट आपल्या लाईफला एनरिच करत आहे किंवा आपली लाईफ जी आहे ती टोटली गेट सराउंडेड बाय दीज डिफरंट टाईप्स ऑफ पॉलिमर्स. देर आर सम आर्टिफिशियल फायबर्स, प्लास्टिक, इलास्टोमर्स, even the thrown away candy wrapper, artificial heart, these are also a polymer. म्हणजे चॉकलेटचं कवर असेल किंवा मग बायोच्या लॅबमध्ये तुम्ही जे आर्टिफिशियल हार्ट बघत असाल किंवा आर्टिफिशियल ब्रेन आहे, हे सगळे पॉलिमर्स आहेत, डिफरंट टाईपचे पॉलिमर्स आहेत. तर हे सगळे पॉलिमर्स आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. तर इन शॉर्ट वी आर लिव्हिंग इन द वर्ल्ड ऑफ पॉलिमर. पॉलिमर केमिस्ट्री इमर्ज ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ केमिस्ट्री ड्युरिंग द लास्ट सेव्हरल डिकेड ड्यू टू द व्हॉल्युमिनियस knowledge built up in this field and the ever increasing applications in everyday life. Chemically, polymers are complex giant macromolecule made from the repeating units. हा पॅराग्राफ महत्त्वाचा असेल. काय आहे? केमिकली पॉलिमर्स आर कॉम्प्लेक्स जायंट मॅक्रोमॉलिक्युल्स. कॉम्प्लेक्स म्हणजे स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स आहे, बल्की आहे. जायंट म्हणजे बिग आहे. अँड दीज आर मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणजे आपल्याला डोळ्याने बघता येतात असे मॉलिक्युल्स, म्हणजे मोठ्या साईजमध्ये असणारे हे मॉलिक्युल्स ज्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. आणि मेड फ्रॉम द रिपीटिंग युनिट विच आर डिराईव्ह फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स. आणि हे जे पॉलिमर्स आहेत हे कसे आहेत, रिपीटिंग युनिटचे बनलेले आहेत. म्हणजेच यांच्यामध्ये एक आपल्याला त्या पॉलिमरच्या स्ट्रक्चरमध्ये एक रिपीटिंग पॅटर्न दिसतो, म्हणजेच रिपिटेशन दिसतं स्ट्रक्चरमध्ये, त्यालाच रिपीटिंग युनिट असं म्हणलं जातं. आणि हे रिपीटिंग युनिट्स विच आर डिराईव्ह फ्रॉम स्मॉल मॉलिक्युल्स, जे कोणापासून बनलेले आहेत हे रिपीटिंग युनिट, स्मॉल मॉलिक्युलपासून बनलेले हे रिपीटिंग युनिट्स आहेत. द टर्म पॉलिमर ओरिजिनेटेड फ्रॉम ग्रीक वर्ड पॉली मीनिंग मेनी. पॉली मीन्स मेनी अँड मर मीन्स पार्ट. मेनी पार्ट असणारा त्याला आपण पॉलिमर असं म्हणतो. ठीक आहे. इंटरलिंकिंग of many unit constitute polymer. Polymers are high molecular mass macromolecule. आता स्ट्रक्चर आपण काय सांगतोय पॉलिमरचं, स्ट्रक्चर हे बिग आहे, कॉम्प्लेक्स आहे, जायंट आहे. म्हणजेच काय, आपण जर त्याचं मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायला घेतलं तर ते काय येणार आहे, जास्त येणार आहे, हाय येणार आहे. म्हणजेच हे पॉलिमर्स जे आहेत यांचं मॉलिक्युलर मास हाय आहे.
रेंजेस बिटवीन 10⁻³ टू 10�7 U या रेंजमध्ये पॉलिमरचं मॉलिक्युलर मास आहे. बोथ इनऑर्गॅनिक ॲज वेल ॲज ऑर्गॅनिक पॉलिमर्स आर नोन. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी सम ॲस्पेक्ट्स ऑफ ऑर्गॅनिक पॉलिमर्स. आपण सम ऑर्गॅनिक पॉलिमर्स या टॉपिकमध्ये बघणार आहोत. विच हॅव लर्न्ड इन chapter 14 about carbohydrate, protein and nucleic acid, which are important organic biopolymer playing crucial role in living world. आता कार्बोहायड्रेट, प्रोटीन, न्यूक्लिक ॲसिड याचं इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर डिफरंट फंक्शनिंग असणारे हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड आहेत जे आपल्यासाठी म्हणजे लिव्हिंग बॉडीसाठी इम्पॉर्टंट असे हे बायोपॉलिमर्स आहे. त्यांना बायोपॉलिमर्स असं म्हटलं जातं कारण प्रोटीन असो, न्यूक्लिक ॲसिड असो किंवा कार्बोहायड्रेट असो यांचे स्ट्रक्चर्स हे कशाचे बनलेले आहेत, स्मॉल युनिटचे म्हणजे स्मॉल रिपीटिंग युनिट कंटेनिंग असे हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड आहेत, म्हणून यांना बायोपॉलिमर असं म्हटलं जातं. इन दिस चॅप्टर वी विल कन्सिडर mainly man-made organic polymer with a reference to aspects such as types, preparation and application. या फॉर्ममध्ये आपण सगळे पॉलिमर्स बघणार आहोत, त्याचे टाईप्स, प्रिपरेशन आणि ॲप्लिकेशन्स. डू यू नोचा चार्ट फक्त रीड करून घ्या, इम्पॉर्टन्स असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि नेक्स्ट जो पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर हा रिड्यूस केलेला आहे. तर आपला नेक्स्ट जो पॉईंट असेल तो म्हणजे सम इम्पॉर्टंट पॉलिमर. काही इम्पॉर्टंट पॉलिमर आपल्याला इथून पुढे बघायचे आहेत. द फर्स्ट आहे रबर. इलास्टोमर्स आर पॉप्युलरली नोन ॲज रबर. तर इलास्टोमर हा ॲक्च्युली पॉलिमरचा एक टाईप आहे, त्यालाच आपण रबर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मग या रबरपासून कुठल्या थिंग्स बनवल्या जातात, तर बलून, शू सोल्स, टायर्स, सर्जिऑन्स ग्लोव्ज म्हणजे आपण हातामध्ये जे ग्लोव्ज यूज करतो, किंवा डिफरंट म्हणजे सर्जिकलसाठी किंवा ऑपरेशनसाठी जे वापरले जातात ते ग्लोव्ज असो, किंवा गार्डन होस असो. गार्डन होस म्हणजे गार्डनमध्ये जो वॉटरिंगसाठी जो पाईप यूज केला जातो रबरचा, त्याला गार्डन होस असं म्हटलं जातं. आर मेड फ्रॉम इलॅस्टोमेरिक मटेरियल्स ऑर रबर. हे सगळे इलॅस्टोमेरिक मटेरियलपासून बनलेले आहेत किंवा रबरपासून बनलेले सबस्टन्सेस आहेत. तर नॅचरल रबरचा आधी पार्ट आहे आपल्याला. मोनोमर ऑफ नॅचरल रबर इज आयसोप्रीन. तर आयसोप्रीन हा काय आहे, नॅचरल रबरचा मोनोमर. मला वाटतं आधी हे एक्झाम्पल्स सांगण्याच्या आधी एक मी सिम्पल आपल्याला रिॲक्शन, पॉलिथिनची रिॲक्शन सांगते आणि मग आपण नॅचरल रबरकडे येऊया. तर फर्स्टली पॉलिथिन माहिती आहे तुम्हाला. पॉलिथिन कसा प्रिपेअर केला जातो, तर इथिनपासून CH2 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, असे N इथिन घेतले जातात. N मीन्स नंबर ऑफ इथिन घेतले जातात आणि याच्यापासून पॉलिथिन तयार होतो. ठीक आहे, म्हणजेच N इथिन मॉलिक्युल्स एका स्ट्रेट चेनमध्ये अटॅच होतात, त्याला आपण पॉलिथिन असं म्हणतो. आता मी फॉर एक्झाम्पल 2 इथिन दाखवते एकमेकांना अटॅच झालेले. ठीक आहे, ॲक्च्युली कुठल्याही पॉलिमरमध्ये 2 मॉलिक्युल्स नसतात, नंबर ऑफ मॉलिक्युल्सचाच पॉलिमर बनतो. तर इथे फॉर एक्झाम्पल म्हणून मी दोन मॉलिक्युल्स दाखवते. आता अटॅचमेंट जी आहे की हा ब्रेक, डबल बॉन्ड एक ब्रेक होईल आणि सेकंड मॉलिक्युलमधला एक बॉन्ड ब्रेक होईल. मग जी व्हॅलन्सी आहे
या कार्बनची एक व्हॅलन्सी, या कार्बनची एक व्हॅलन्सी, या आणि या हे एकमेकांना अटॅच होतात. म्हणजेच तयार काय होईल, डॅश CH2 डॅश CH2 हा फर्स्ट मॉलिक्यूल. आता सेकंड मॉलिक्यूल या फर्स्ट मॉलिक्यूलला अटॅच होईल, डॅश CH2 डॅश. मग हे जे काही स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो, पॉलिथिन. असे N CH2 आपल्याला अटॅच करायचे तेव्हा ते स्ट्रक्चर असणार आहे पॉलिथिन. मग आपल्याला एवढे लॉंग चेन दाखवत बसायची गरज नाही आहे किंवा दाखवणं शक्य नाही आहे, म्हणून आपण काय करतो, रिपीट होणारा पार्ट. आता या स्ट्रक्चरमध्ये काय रिपीट होतं आहे, हा पार्ट रिपीट होतो आहे, बरोबर. म्हणजे याला काय म्हटलं जातं, रिपीटिंग युनिट. डॅश CH2 डॅश CH2 डॅश हा रिपीटिंग युनिट झाला. मग आता पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं दाखवलं जातं, तर तो रिपीटिंग युनिट फक्त बॉक्समध्ये टाकायचा आणि बॉटमला N लिहायचं. हा काय झाला, पॉलिमर किंवा त्या पॉलिमरचं स्ट्रक्चर, पॉलिथिनचं स्ट्रक्चर. हा असेल रिपीटिंग युनिट. रिपीटिंग युनिटसाठी बॉक्स दाखवायची गरज नाही आहे. CH डॅश CH2 डॅश CH2 डॅश हे काय असेल, रिपीटिंग युनिट. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे मोनोमर. तर मोनोमर कुठला असेल, जो रिॲक्टंटमध्ये आपण N टाईम यूज केलेला आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 इथिन, हा काय झाला, मोनोमर. या 3 गोष्टी समजल्या की टॉपिकमध्ये वेगळं असं काही नाही आहे, सिम्पल असा टॉपिक आहे. तर मोनोमर कशाला म्हणायचं, की जो रिॲक्टंटमध्ये जो मॉलिक्यूल यूज केलेला आहे तो मोनोमर असेल. म्हणजेच CH2 डबल बॉन्ड CH2 हा काय आहे, पॉलिथिनचा मोनोमर आहे ज्याचं नाव इथिन आहे. ठीक आहे. रिपीटिंग युनिट काय असेल, की जो काही रिपीट होणारा पार्ट आहे त्या पॉलिमरमध्ये रिपीट होणारा पार्ट जो आहे त्याला रिपीटिंग युनिट असं म्हणलं जातं. तो कुठला असेल, तर डॅश CH2 डॅश CH2 डॅश हा काय असेल, रिपीटिंग युनिट असेल हा. आणि पॉलिमरचं स्ट्रक्चर इंडिकेट करण्यासाठी काय करतो आपण, रिपीटिंग युनिट बॉक्समध्ये टाकायचा आणि बॉटमला स्मॉल N मेन्शन करायचा. ते काय झालं, पॉलिमरचं स्ट्रक्चर. ठीक आहे. तर या मेथडने आपल्याला आता सगळे मोनोमर्स, रिपीटिंग युनिट आणि पॉलिमर्स हे सगळे डिफरंट टाईप्सचे एक्झाम्पल्स बघायचे आहेत. तर आता इथे नॅचरल रबरचा जो पार्ट आहे, नॅचरल रबरचा मोनोमरचं नाव आयसोप्रीन. हे मोनोमरचं स्ट्रक्चर आणि 2-methyl-1,3-butadiene. This is the IUPAC name of isoprene and isoprene is a common name. ठीक आहे. तर रबर यातला मोनोमर आयसोप्रीन किंवा त्याला तुम्ही 2-methyl-1,3-butadiene असेही म्हणू शकता. नॅचरल रबर इज अ हाय molecular mass linear polymer of isoprene. नॅचरल रबर हाय मॉलिक्युलर मास आहे, लिनियर पॉलिमर आहे. लिनियर पॉलिमर म्हणजेच काय, की रबरचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, स्ट्रेट चेन आहे, म्हणून त्याला लिनियर पॉलिमर असं म्हटलं जातं. मग तो लिनियर पॉलिमर कोणाचा आहे, आयसोप्रीनचा आहे. इट्स मॉलिक्युलर मास वॅरीज फ्रॉम 130,000 U टू 340,000 U या रेंजमध्ये त्याचं मॉलिक्युलर मास असेल. आता हा मोनोमर फक्त काम काय करायचं आहे, स्ट्रक्चर, आयसोप्रीन आणि त्याचा IUPAC नेम, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि आपल्याला तर रिॲक्शन बघायची आहे. तर इथे आधी रिॲक्शन बघूयात आपण. इकडे जे आपण आयसोप्रीनचं स्ट्रक्चर बघितलं आहे तेच स्ट्रक्चर इथे लिहिलेलं आहे आपण. ठीक आहे. काय लिहिलं, N टाईम, N इथे N दिसतोय आपल्याला. N टाईम आयसोप्रीन घेतला, याचं पॉलिमरायझेशन झालं, तयार झाला रबर किंवा पॉली आयसोप्रीन असं म्हटलं जातं. आता काय करायचं, या स्ट्रक्चरमध्ये फक्त डबल बॉन्ड ब्रेक होणार आहेत. म्हणजेच स्ट्रक्चर जे आहे CH2 डबल बॉन्ड
CH3 CH डबल बॉन्ड CH2. हे जे आयसोप्रीनचं स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये काय करायचं आहे, हा एक बॉन्ड ब्रेक होईल, हा एक बॉन्ड ब्रेक होईल. मग हा ब्रेक झाल्यानंतर ही एक व्हॅलन्सी असेल कार्बनची, ही एक व्हॅलन्सी, देन या व्हॅलन्सीज. मग या व्हॅलन्सीज ज्या आहेत त्या काय क्रिएट करतील, इथे डबल बॉन्ड क्रिएट करतील. आणि स्ट्रक्चर जे तयार होईल ते कसं तयार होईल, तर डॅश CH2 सिंगल बॉन्ड CH3 डॅश, इथे डबल बॉन्ड आला, CH सिंगल बॉन्ड CH2 डॅश. ठीक आहे, हा काय असेल, रिपीटिंग युनिट झाला. ठीक आहे, आणि रिपीटिंग युनिटला बॉक्समध्ये टाकून बॉटमला N लिहिलं की तो काय झाला, पॉलिमर. हेच स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसेल, त्यालाच काय म्हणलेलं आहे, पॉली आयसोप्रीन, किंवा तो काय असेल, रबर असेल, नॅचरल रबर असेल. ठीक आहे, तर ही त्याची रिॲक्शन. आता आपण काय केलं, एक रिपीटिंग युनिट जो आहे तो इथे रिपीटिंग युनिट लिहिलेला आहे, आणि ती रिपीटिंग युनिटवरनंच पॉलिमरचं स्ट्रक्चर लिहिलं आहे. कसं लिहायचं, तर फक्त त्या रिपीटिंग युनिटला बॉक्समध्ये टाका आणि बॉटमला N लिहा, तो झाला पॉलिमर. ठीक आहे, म्हणजेच काय, बॉटमला N लिहितो आहे म्हणजे असे हे जे आपण दाखवलेलं आहे असे रिपीटिंग युनिट N टाईम रिपीट झालेले आहेत. म्हणजे काउंटलेस असे ते नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात, म्हणून तो N आपण लिहितो, म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार आहेत किंवा नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स असणार आहेत. आता हेच जे काही स्ट्रक्चर आहे, इथे नॅचरल रबरचं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं आहे. हे जे नॅचरल रबरचं जे स्ट्रक्चर आहे, नॅचरल रबर, हे स्ट्रक्चर काय केलेलं आहे, आत्ता आपण पॉली आयसोप्रीन बघितला किंवा रबर बघितला, त्याचं स्ट्रक्चर दाखवलं. आता इथे तेच आहे, फक्त काय केलेलं आहे, 3 रिपीटिंग युनिट्स इथे दाखवलेत, 1 2 आणि दिस वन 3rd. असे 3 मॉलिक्युल्स जॉईन केलेत आणि आपल्याला एक छोटीशी चेन दाखवली आहे रबरची. नॅचरल रबर म्हणा किंवा नुसता रबर म्हणा किंवा पॉली आयसोप्रीन, सगळं सेम असणार आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला छोटीशी चेन दाखवली आहे नॅचरल रबरची. आता ही चेन कशी तयार होईल, तर आत्ताच मी काय स्ट्रक्चर दाखवलं काढून, नॅचरल रबरचा काय दाखवला, रिपीटिंग युनिट. रिपीटिंग युनिट काय आहे, CH2 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH2. हा काय आहे, रिपीटिंग युनिट आहे. आता हा रिपीटिंग युनिट फक्त अरेंज कसा केलेला आहे बघा, हा स्टार्टिंगचा CH2 तो इथे आला. ही झिगझॅग लाईन जी दिसते सुरुवातीला, ही काय इंडिकेट करेल की चेन कंटिन्यू होत आहे पुढे. ठीक आहे, म्हणून ती झिगझॅग लाईन दाखवतो आपण. तर स्टार्टिंग CH2 आला, देन हा कार्बन तो इथे आला, या कार्बनला अटॅच असणारी CH3ची ब्रँचिंग ती इथे दिसते, देन डबल बॉन्ड आला, नेक्स्ट पार्ट CH, हा CH आला आणि पुन्हा CH2, हा CH2 आला. ठीक आहे, एक रिपीटिंग युनिट आपल्याला तिथे दाखवलेला आहे. आता या फर्स्ट रिपीटिंग युनिटला सेकंड रिपीटिंग युनिट अटॅच होतो. तो अटॅच करताना काय करायचं, सुरुवात जिथे झालेली आहे, सुरुवात कुठून झाली आहे, या CH2 पासून. मग तो CH2 पुन्हा इथे आला, CH2 पुन्हा कार्बनला अटॅच असणारी CH3ची ब्रँचिंग खाली आली, पुन्हा डबल बॉन्ड, पुन्हा CH आला आणि पुन्हा CH2. म्हणजे हा काय झाला, एक सेकंड मॉलिक्यूल झाला. ठीक आहे, आता परत रिपीटिंग जी आहे ती कुठून होणार, सुरुवातीपासून CH2 पासून. पुन्हा CH2 आला, पुन्हा Cला असणारी ब्रँचिंग CH3, पुन्हा डबल बॉन्ड CH आणि पुन्हा CH2. ठीक आहे, म्हणजे अशा टाईपमध्ये हे रिपीटिंग युनिट एकमेकाला अटॅच होतात आणि नॅचरल रबरचं स्ट्रक्चर तयार होईल. ठीक आहे, तर
हे जे काही स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरमध्ये 3 रिपीटिंग युनिट जॉईन केलेले आहेत, त्यालाच आपण नॅचरल रबर किंवा सिम्पल आपण हे सगळं दाखवण्याऐवजी काय करतो, या टाईपमध्ये स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ठीक आहे. रिॲक्शन असेल तर तुम्हाला अशीच इंडिकेट करायची, स्ट्रक्चर ड्रॉ करायची जास्त गरज नाही पडणार. आता या स्ट्रक्चरमध्ये CH2 CH2 सेम साईडला येत आहेत, CH2 CH2 सेम साईड आणि परत CH2 सेम साईडला येत आहेत. ठीक आहे. म्हणून हा जो पॉली आयसोप्रीन आहे मॉलिक्यूल हॅज सिस कॉन्फिगरेशन ऑफ द CC डबल बॉन्ड. सिस मीन्स सेम, 11वीला झाले आठवत असेल तर बघा, सिस आणि ट्रान्स सेम ग्रुप सेम साईडला असतील तर सिस म्हटलं जातं, सेम ग्रुप अपोजिट साईडला असतील तर ट्रान्स कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. मग इथे जे आहे या नॅचरल रबरमध्ये ते सिस कॉन्फिगरेशन आहे ऑफ CC डबल बॉन्ड. इट कन्सिस्ट ऑफ व्हेरियस चेन्स हेल्ड टुगेदर बाय वीक वॅन्डरवॉल फोर्सेस अँड हॅज कॉइल्ड स्ट्रक्चर. वॉन्डरवॉल फोर्स आहे या मॉलिक्युल्समध्ये आणि कोलायडल स्ट्रक्चर आहे. इट कॅन बी स्ट्रेच लाईक अ स्प्रिंग अँड एक्झिबिट इलॅस्टिक प्रॉपर्टी. नेक्स्ट पॉईंट आहे व्होल्कनायझेशन ऑफ रबर. तर व्होल्कनायझेशन ऑफ रबर हे काय आहे, तर नॅचरल रबर जे आपण बघितलं जे की इलॅस्टिक नेचरचं आहे, तर या इलॅस्टिक नेचर किंवा या नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत, या प्रॉपर्टी एनहान्स करण्यासाठी, इम्प्रूव्ह करण्यासाठी प्रोसेस यूज केली जाते. त्या प्रोसेसला म्हटलं जातं व्होल्कनायझेशन. टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर, अ प्रोसेस ऑफ व्होल्कनायझेशन इज कॅरिड आउट. In 1839, Charles Goodyear, an American inventor, invented the process of vulcanization. ठीक आहे. मग प्रोसेस काय आहे बघूयात. प्रोसेस बाय विच a network of cross links is introduced into an elastomer is called vulcanization. काय केलं जातं, नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक्स इज इंट्रोड्यूस इंटू अॅन इलॅस्टोमर. इलॅस्टोमरमध्ये, इलॅस्टोमर म्हणजेच नॅचरल रबर, ठीक आहे, किंवा रबर, या रबरमध्ये काय केलं जाईल, नेटवर्क ऑफ क्रॉस लिंक. नॅचरल रबरमध्ये क्रॉस लिंक नेटवर्क तयार केलं जातं, म्हणजेच डिफरंट नॅचरल रबर एकमेकाला जॉईन केले जातात आणि जे तयार होतं ते नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होतं ज्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग आहे. ठीक आहे. यालाच म्हटलं जातं व्होल्कनायझेशन. द प्रोफाउंड इफेक्ट ऑफ व्होल्कनायझेशन एनहान्स द प्रॉपर्टीज लाईक. मग हे व्होल्कनायझेशन जे आहे हे काय करतं, प्रॉपर्टीज एनहान्स, एनहान्स म्हणजे इम्प्रूव्ह करतं, वाढवतो. काय इम्प्रूव्ह करतो, तर टेन्साईल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलॅस्टिसिटी, टफनेस, या ज्या प्रॉपर्टीज आहेत नॅचरल रबरच्या, या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इम्प्रूव्ह करतं. म्हणजेच स्ट्रेंथ वाढवणं, म्हणजे त्यातला स्ट्रॉंगनेस जो आहे नॅचरल रबरचा तो स्ट्रॉंगनेस अजून वाढवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. किंवा इलॅस्टिसिटी अजून वाढवायची आहे, स्टिफनेस द्यायचा आहे त्याला, तर त्याच्यासाठी आपण व्होल्कनायझेशन करतो. तर सल्फर व्होल्कनायझेशन इज द मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड प्रोसेस. सल्फर फॉर्म्स क्रॉस लिंक्स बिटवीन पॉलीआयसोप्रीन चेन विच रिझल्ट इन इम्प्रूव्ड प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. काय करतं ते, नॅचरल रबरच्या प्रॉपर्टीज इम्प्रूव्ह करतं. त्याच्यासाठी एक मेथड जी सांगितलेली आहे ती ॲडिशन ऑफ सल्फर. काय करायचं आपल्याला, तर नॅचरल रबरमध्ये सल्फर ॲड करायचं आहे, यालाच म्हणलं जातं व्होल्कनायझेशन. ठीक आहे. का सल्फर ॲड करायचं आहे, टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रबर. ठीक आहे. व्होल्कनायझेशन इज कॅरिड आउट बाय हिटिंग रॉ रबर विथ सल्फर. कसं कॅरिड आउट केलं जाईल व्होल्कनायझेशन, तर रॉ रबरला
हीट केलं जातं सल्फरसोबत इन प्रेझेन्स ऑफ सम ऑर्गॅनिक कंपाऊंड कॉल्ड ॲक्सिलरेटर. काही कंपाऊंड्स ॲड केले जातात या प्रोसेसमध्ये, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ॲड केले जातात, त्यांना ॲक्सिलरेटर असं म्हटलं जातं. ॲट अबाउट 150 डिग्री सेल्सिअस. द मोस्ट कॉमन ॲक्सिलरेटर इज ZBX और झिंक ब्युटिल झॅन्थेट. हा एक ॲक्सिलरेटर फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे. बाय इन्क्रीजिंग अमाऊंट ऑफ सल्फर द रबर कॅन बी हार्डन. आता पॉईंट काय आहे, नॅचरल रबरमध्ये सल्फर ॲड करायचं आहे आणि काय ॲड करायचं आहे तर प्रॉपर्टी, नॅचरल रबरच्या प्रॉपर्टी आपल्याला वाढवायच्या आहेत, इम्प्रूव्ह करायच्या आहेत. ठीक आहे. मग आता हा सल्फर जो ॲड केला जातो याचं एक प्रपोर्शन आहे किंवा याची एक क्वांटिटी असते. या क्वांटिटीवरनं त्याचा हार्डनेस डिपेंड असतो. जर सल्फर जास्त ॲड केला जात असेल तर तो जास्त हार्ड रबर तयार होतो. जर सल्फर कमी ॲड केला, 1-2% ॲड केला तर हार्डनेस कमी असणार आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा की 40-40% सल्फर जर ॲड केला या प्रपोर्शनमध्ये किंवा या क्वांटिटीमध्ये 40-45% सल्फर जर ॲड केला नॅचरल रबरमध्ये, तर जो काही सबस्टन्स तयार होते, नॉन इलॅस्टिक हार्ड मटेरियल तयार होते, ज्याला इबोनाइट असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर असे डिफरंट सबस्टन्सेस तयार केले जातात बाय ॲडिंग सल्फर इन नॅचरल रबर. One or more sulfur atom cross-link to polyisoprene chain. Cross-linking takes place by opening of a double bond and producing three-dimensional vulcanized rubber. Probable 3D structure of vulcanized rubber is. आता इथे आपल्याला काय दिलं आहे, स्ट्रक्चर बघायचं. हे स्ट्रक्चर कसं तयार होतं, कशाचं, वल्कनायझड रबरचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता इथे काय आहे तर 1, 2 आणि हा 3. हे 3 काय दाखवलेले आहेत, या 3 चेन आहेत. तुम्हाला मगाशी सांगितलं मी, हे झिगझॅग लाईन काय आहे, पुढे कंटिन्यू झालेली आहे अशी इंडिकेट करते. ठीक आहे. तर हे 3 जे आहेत हे नॅचरल रबर आहेत. ठीक आहे. इथे हे स्ट्रक्चर कशाचं आहे, 3D वल्कनाइज्ड रबरचं स्ट्रक्चर आहे किंवा वल्कनाइज्ड रबरचं स्ट्रक्चर आहे जे की 3D आहे. ठीक आहे. आता हे 3D स्ट्रक्चर जे आहे हे कसं तयार होतं, ॲक्च्युली हे क्रॉस लिंकिंग आहे आणि नेटवर्क लाईक स्ट्रक्चर तयार होतो. ठीक आहे. आता हे 3 जे या ज्या तुम्हाला लिनियर स्ट्रक्चर हे 3 जे दिसतात, हे 3 लिनियर स्ट्रक्चर्स म्हणजेच काय, नॅचरल रबरचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट वन जे आपण नॅचरल रबर दाखवते मी, इथे हे कंटिन्यू झालेलं असेल, CH2 डॅश C CH3 डबल बॉन्ड CH CH2 आणि इकडे हे कंटिन्यू. ठीक आहे. हा एक नॅचरल रबर दाखवला. सिमिलरली दुसरा नॅचरल रबर जो असेल, सेम स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. CH3 डबल बॉन्ड CH CH2 आणि इकडे कंटिन्यू झाले. ठीक आहे. आता वल्कनाइज्ड रबरचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं तर हा डबल बॉन्ड एक ब्रेक करायचा, हा डबल बॉन्ड ब्रेक करायचा. ठीक आहे. मग ही एक व्हॅलन्सी असेल आणि ही एक व्हॅलन्सी, सिमिलरली ही एक व्हॅलन्सी आणि ही एक व्हॅलन्सी. ठीक आहे. तर या व्हॅलन्सी ज्या आहेत त्या सल्फरने जॉईन करायच्या आहेत, जे आपल्याला इथे दिसतंय. ठीक आहे. सिमिलरली इथे दिसतंय. ठीक आहे. ब्रेक करायचा डबल बॉन्ड, नॅचरल रबरचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे. 2 दाखवले तरी सफिशियंट आहेत. ठीक आहे. 2 नॅचरल रबरच्या स्ट्रेच चेन काढायच्या आणि मध्ये अटॅचमेंट सल्फरने, आणि इकडे ही कंटिन्यू झालेली इकडे दाखवायची आहे. इकडे वरती तो सल्फरला अटॅच आहे असं इंडिकेट करायचं आणि 2 चेन, लॉंग चेन सल्फरने एकमेकांना जॉईन केलेल्या दिसतात. म्हणजेच सल्फर ॲड केल्यानंतर तो बॉन्ड ब्रेक होतो आणि 2 असतील किंवा मेनी नॅचरल रबर एकमेकांना जॉईन होतात आणि जे तयार होतं
त्याला आपण वोल्कनायझ्ड रबर असं म्हणतो. ठीक आहे. आता इथे तेच आहे बघा, इथे CH दाखवलेला आहे. CH2 केलात तरी चालेल त्याला. CH3 देन CH हा असेल CH2, चेन कंटिन्यू झालेली आहे. CH3 इथला डबल बॉन्ड जो आहे इथला तो ब्रेक केलेला आहे आणि इकडे सल्फर, तिकडे सल्फर, पुन्हा CH2 चेन इकडे कंटिन्यू झालेली आहे. हे सल्फरने दुसरा नॅचरल रबर अटॅच केलेला आहे. CH2 CH, हा CH इकडे परत सल्फरची बॉन्डिंग आणि हा कार्बन, हा CH3 परत CH2. हा इथे पुढचा जो काही नॅचरल रबरचा पार्ट आहे त्यातला तो CH2 दाखवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही एवढंच दाखवलं तरी चालेल. तर हे वोल्कनायझ्ड रबर असेल. तर आज आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट घेऊयात. थँक्यू.